देवेश्वर संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय एअर मार्शल भूषण गोखले सर, इथं सर्व पेशवे कुटुंबीय आहेत, त्यांचे प्रतिनिधी पुष्करजी पेशवा, देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष सुधीरजी पंडित, रमेशजी भागवत आणि आत्ताच अतिशय सुंदर असं फुले बाजीराव पेशव्यांची युद्धनीती या विषयावर अतिशय सुंदर असं विवेचन आमचे तरुण इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राजमेमाने यांनी केलेलं आहे. फार सुरेख केलं त्यांनी. आत्ता मी बाजीरावांचं कार्यकर्तृत्व या विषयावर बोलणार आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इतिहास संशोधक मंडळामध्ये आलात त्याबद्दल इतिहास संशोधक मंडळाचं सचिव म्हणून मी आपलं प्रथम सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 27 वर्षाच्या संघर्षानंतरही आपल्याला शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य जिंकता आलं नाही. यांनी निराश झालेला औरंगजेब 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी यात महाराष्ट्रात समाप्त झाला. औरंगजेबाचं निधन हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. मुघलांच्या कैदेमध्ये असणारे युवराज शाहू सुटून आले. काही काळ त्यांना संघर्ष करावा लागला. हळूहळू त्यांनी स्वराज्याची धुरा आपल्या हातामध्ये घेतली. या कामामध्ये त्यांना बाळाजी विश्वनाथ भट पेशवे यांनी मोलाची साथ दिली. पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस शाहू छत्रपतींना असं दिसून आलं की मराठे आपापसातल्या संघर्षात कुठून पडले, त्यांना कुठलं तरी एखादं उदात्त ध्येय देण्याची गरज आहे. आणि याच वेळेस एक मोठी संधी मिळाली. सय्यद बंधूंचं दिल्लीच्या राजकारणात आलेलं आगमन आणि त्यांनी फरुखशेरला दिल्लीच्या तख्तावर बसवलं. परंतु पुढच्या काळात फरुखशेरला या सय्यद बंधूंचं आपल्यावरचं हे नियंत्रण असह्य झालं आणि मग त्यांनी त्याला शह द्यायला सुरुवात केली आणि यातून दिल्लीचं राजकारण झालं. या संधीचा फायदा घेऊन शाहू महाराजांच्या आज्ञेने बाळाजी विश्वनाथ पेशवे, खंडेराव दाभाडे मराठ्यांचं सैन्य घेऊन दिल्लीत गेले आणि त्यांनी फरुखशेर बादशहाला दिल्लीतून पदच्युत करून तिथे रफी उत्तरजत नावाच्या एका तरुण मुलाला बादशाह केला. म्हणजे औरंगजेबाच्या निधनानंतर फक्त 12 वर्षामध्ये मराठ्यांनी ही गोष्ट घडून आणली. दिल्ली जिंकून तिथं दिल्लीवर मुघल साम्राज्यावर एक प्रकारे आपलं अंकुश निर्माण केलं. बाळाजी विश्वनाथांनी त्याचबरोबर महत्त्वाचं कार्य म्हणजे 3 सनदा मिळवल्या. पहिली सनद छत्रपती शिवाजी महाराजांनी जे निर्माण केलेलं स्वराज्य होतं त्याला मान्यता देणारी सनद मुघल बादशाहची. म्हणजे तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे त्याने तुमच्या याला मान्यता देणं राज्याला, ही फार मोठी गोष्ट असते. दुसरी गोष्ट की मुघलांचे बऱ्हाटपूरपासून कन्याकुमारीपर्यंत जे 6 सुबे होते त्या 6 सुब्याची चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मराठ्यांना मिळाला आणि त्या बदल्यात या दख्खनमधल्या मुघल साम्राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आली. एक प्रकारे दख्खनमधलं मुघल साम्राज्य मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आलं. काय औरंगजेबाला वाटलं असेल कल्पना करा. हा झाला पुढचा भाग. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठं कार्य म्हणजे रायगडावर मुघलांच्या कैदेत गेलेल्या महाराणी येसूबाई राजमाता 30 वर्षाच्या कैदेनंतर त्यांची सुटका करून रायगडापासून त्यांना सन्मानपूर्वक साताऱ्यापर्यंत आणलं. हे बाळाजी विश्वनाथांचं थोर कार्य. दुर्दैवाने पुढ्या काळामध्ये बाळाजी विश्वनाथांचं निधन झालं. बाळाजी विश्वनाथांसारख्या
आपल्या पाठीशी आपल्याला साथ देणारा हा एवढा श्रेष्ठ पेशवा आता मृत्यू पावला. आता यांची जागा कोण घेणार? अनेक प्रयत्न करत होते. आणि अशा काळामध्ये शाहू छत्रपतींचं लक्ष, शाहू छत्रपतींविषयी बोलत असताना त्यांना उत्तम व्यक्तीची पारख होती. त्यांचं लक्ष 20 वर्षाच्या बाजीरावांनी वेधून घेतलं. बाळाजी विश्वनाथांनी केलेलं कार्य, त्याचबरोबर हा तरुण मुलगा अगदी लहानपणापासून शाहू महाराजांचं लक्ष वेधून घेतोय. दिल्लीच्या मोहिमेमध्ये बाजीराव आहे. त्यामुळे त्यांना असा एक विश्वास निर्माण झाला होता की हा बाजीराव मराठी राज्याचं पेशवेपद समर्थपणाने पेलण्यास योग्य आहे. आणि तो विश्वास सार्थ करून दाखवला. अनेक वेळा काही मंडळींना संधी मिळते, पण त्या संधीचं सोनं करणं आणि आपल्या नेत्याने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणं सगळ्यात अवघड होतं. आणि बाजीरावांनी ते केलं. आणि अशा पद्धतीने बाजीरावांना पेशवेपदाची प्राप्ती झाली. आता पुढे बघा, कारण की बाळाजी विश्वनाथांनी चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार मिळवलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी अतिशय अवघड होती, लक्षात ठेवा. कारण की एखादं मान्य करणं आणि ते मान्य करायला भाग पाडणं, कागदोपत्री मान्य करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे सगळ्यात अवघड असतं. अंमलबजावणी करणं त्याची जबाबदारी बाजीरावांवर आहे. आणि मग लगेच 1720 मध्ये बाजीराव आणि चिमाजी अप्पा दख्खनमधल्या मुघलांकडून चौथाई आणि सरदेशमुखीचा जो अधिकार प्राप्त झाला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळेस औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड ह्या भागावर स्वाऱ्या करून तिथं त्यांना त्या सगळे अधिकार देण्याला भाग पडले. ही पहिली बाजीरावांची. आता बाजीरावांच्या समोर मोठी आव्हानं काय आहे? तर जे परंपरागत सरदार आहेत मराठ्यांचे ते बाजीरावांना अनुकूल नाही. काय आहे की हा 20 वर्षाचा मुलगा पेशवा झाला आहे आणि तो आपल्यावर नियंत्रण करणार. ही गोष्ट साहजिक असते. कुठे याला जनरेशन द्यावं की जी सिनियर मंडळी असतात त्यांच्यावर ज्यावेळेस एखादं नवं नेतृत्व येतं त्यावेळेस ते अस्वस्थ होतात की हा तेवढा सक्षम आहे का आणि हा आमच्यावर नियंत्रण करेल. लक्षात ठेवा, 2 गोष्टी आहेत. आणि हे आव्हान घेऊन बाजीरावांना आपलं राजकारण करावं लागलं. आणि मग त्यांनी की आपल्याला जर परंपरागत मराठा सरदार म्हणजे मराठा म्हणजे फक्त एका जातीपुरतं नाही, मराठा राज्यातले सरदार जर आपल्याला अनुकूल होत नसतील तर आपल्याला नवं नेतृत्व निर्माण करावं लागेल. आणि हे सर्व नेतृत्व आपल्या विचाराचं, आपल्या जनरेशनचं असलं पाहिजे ही काळजी. म्हणजे शिवाजी महाराजांनी 1657 साली शहाजी राजांनी नेमलेले त्यांचे सर्व सहकारी निवृत्त करून आपल्या वयाचे त्यांचीच मुलं आपल्याबरोबर घेतली. तसं बाजीरावांच्या समोर हे आव्हान होतं आणि बाजीरावांनी मराठी राज्यामध्ये नवं नेतृत्व निर्माण केलं. मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, गणपतराव मेहेंदळे आपले हे आणि गणपतराव मेहेंदळे, गोविंदपंत खेर, पिलाजी जाधवराव हे सिनियर आहे बाळाजी विश्वनाथांपासून. पण कोणीतरी आपल्याला एक मार्गदर्शक सिनियर सरदार आपल्याबरोबर की जो एकनिष्ठ आहे त्यांना आपल्याबरोबर केलं. आणि ह्या सर्व नवनेतृत्वांना घेऊन बाजीरावांनी आपलं कार्य पूर्णत्वाला आणलं. बाजीरावांच्या समोर दुसरं आव्हान आहे की कर्नाटकामध्ये आपल्याला कल्पना नाही, सामान्यतः लोकांना ही कल्पना नसते की छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये मोठं राज्य निर्माण केलं.
आणि त्याच राज्याच्या आश्रयाने राजाराम महाराजांनी 11 वर्ष 8 वर्ष जिंजीवर राहून औरंगजेबाला दक्षिणेतून शरण दिला. 1698 साली ते स्वराज्यात पुन्हा आले. राजाराम महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पश्चात दक्षिणेतलं मराठ्यांचं राज्य मराठ्यांनी जे निर्माण केलं होतं ते औरंगजेबाने सर्व नियंत्रणाखाली आणलेलं आहे. औरंगजेब सगळे किल्ले मुघलांच्या ताब्यात दिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये बाजीरावांच्या समोर कर्नाटकामध्ये जाऊन पुन्हा मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्याचं आव्हान होतं. आणि म्हणून मग बाजीरावांनी त्यांनी त्याचा आढावा घेतला की 2 मोहिमा कर्नाटकामध्ये, लोकांना सामान्यतः कर्नाटकामधल्या बाजीरावांच्या माहिती नाही, चित्रकूटची आहे, श्रीरंगपट्टणची आहे. आणि कर्नाटकमधल्या स्थानिक संस्थानिकांनी जे मराठ्यांचं आधिपत्य नाकारलेलं होतं त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना मराठ्यांचं आधिपत्य स्वीकारायला भाग पाडलं. आणि त्याचबरोबर आता त्यांच्यासमोर दक्षिणेत कोण कोण आहे? निजामही आहे. आता बाजीरावांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुणाचं होतं तर निजाम. मेमानेंनी सांगितलं की मुघल साम्राज्यामधला सगळ्यात कर्तृत्ववान सेनानी म्हणजे निजाम आहे. औरंगजेबाच्या हाताखाली तयार झालेला जर मुघल साम्राज्याचा अभ्यास केला तर सवाई जयसिंह आणि निजाम हे 2 सगळ्यात बलाढ्य सेनापती आहेत त्यांचे किंवा राज्यकर्ते मुघलांचे. आणि अशा निजामाशी आपल्याला संघर्ष करायचा. आता त्या दोघांमध्ये बघा की निजाम याची एक महत्वाकांक्षा आहे की दिल्लीत राहून आपलं भलं नाही. दिल्लीचं राजकारण अस्थिर असतं, त्याला वजिरी मिळाली पण त्या वजिरीमध्ये तो असंतुष्ट आहे, कारण त्याला आपलं राज्य निर्माण करण्याची एक मोठी महत्वाकांक्षा आहे. आणि म्हणूनच निजामाला दख्खनची सुभेदारी हवी होती. ती मिळो न मिळो त्यांनी हिरावून घेतलेली आहे. निजामाला दख्खनची सुभेदारी मिळो न मिळो तो डायरेक्ट निघून आला आणि त्यांनी सय्यद बंधूंना शह देऊन दख्खनची सुभेदारी हिरावून घेतली. आणि त्याच्या लक्षात आलं बरं का की बाजीरावाशी संघर्ष आहे आपला. आणि आपलं त्यावेळेस औरंगाबाद संभाजीनगर हे मुघलांचं दख्खनचं काय. आणि आपल्याला मराठ्यांचा शेजार बाजीरावाशी शेजार करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी एक गुप्त युती केली. बघा हा मजेशीर आहे की बाजीराव आणि निजाम यांच्यामध्ये निजाम त्याला सांगतो मी दख्खनमध्ये येतो, आपल्याला संघर्ष टाळायचा. बाजीराव म्हणतो मला काय फायदा होणार. मग माझ्या सगळ्या संघर्षामध्ये तू हस्तक्षेप म्हणजे मुघलांविरुद्ध मी माळव्यात बुंदेलखंडात जाईल, जे काही माझं मुघलांच्यावर मी जे काही आक्रमण करेल त्या आक्रमणाच्या वेळेस तू मला मोठा विरोध करू नये. फार सुंदर आहे. दोघंही चाणक्य आहेत दोघं. कारण की निजामासारख्या एका धोरणी राजकारण्याला शह देऊन आपण प्रतिशह करणं, राजकारण निर्माण करणं. आणि त्याप्रमाणे पण निजाम काही तसं सोपं नव्हतं. जरी दिसत असला आल्यानंतर त्यांनी संभाजीनगर औरंगाबादवरची राजधानी हैदराबादला हलवली. आणि मग निजाम बघा ही चौथाई आहे सरदेशमुखी देण्यासाठी तो त्याच्यावर जबाबदारी आली. आणि मग त्यांनी मराठ्यांना शह द्यायला सुरुवात. त्यांनी काय सांगितलं की मी चौथाई आणि सरदेशमुखी द्यायला तयार आहे, पण तुमच्याकडे 2 छत्रपती आहे. मग मी कुणाला द्यायची? कोल्हापूरकरांना द्यायची का सातारकरांना? शाहूला द्यायची का संभाजीला? हे एकदा निर्णय लावा. म्हणजे आपला कोर्ट दरबार. कोर्ट काय म्हणतं तुम्ही वारसा ठरवा आणि मग देतो तुम्हाला काय द्यायचं ते. अशा या परिस्थितीत निजाम संभाजी राजाला आपल्या हाताशी धरतो. एवढंच कशाला, मराठ्यांचा सेनापती चंद्रसेन जाधव हा निजामाकडे जातो. आणि अशी ही परिस्थिती आहे. जे बाजीरावांची पार्श्वभूमी काय आहे, बाजीरावांनी कोणत्या पार्श्वभूमीवर हे कार्य केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. की सगळंच त्याला अनुकूल आहे असं काही नाही, काही अनुकूलता नाही. हेच महान व्यक्तीची ओळख आहे.
अनुकूलता नसलेल्या परिस्थितीमध्ये परिस्थिती आपल्याला अनुकूलता करायला हवी, हे बाजीराव. आणि अशा पद्धतीने बाजीरावांनी आपल्याला सांगितलं की पालखेडमध्ये त्यांनी निजामावर विजय मिळवला. आता बाजीरावांविषयी एक अजिंक्य योद्धा आणि अपराजय. खरं सांगू का, 40 लढाया हे असं कधी बोलू नये. कुणाला माहिती 40 लढाया कोणत्या, कुणाला माहिती हो 40 लढाया? आपलं कुठेतरी आकडा 40 असं कधी. ज्या लढाया तो लढला तो विजयी झाला, लक्षात ठेवा. त्या 40 असेल नाही ते 40 असेल. आकडेवारी कधी पडू नये, त्या चुकीच्या असतात, त्या सिद्ध करणं अवघड असतं. बाजीरावाला ज्या लढाया कराव्या लागल्या त्या सर्व लढायामध्ये बाजीराव विजयी झाले. आता बघा, निजाम तो काय शह देतोय, आपल्या बरोबर त्याने संभाजीराजाला घेतले. आता छत्रपतीच एक त्याच्या बाजूला गेल्यामुळे अनेक मंडळी गेले. आता बघा, गुजरातमध्ये शाहू महाराजांनी सांगितलं होतं की जो सरदार जो मुलूक जिंकेल तो त्याला जहागीर. आता गुजरात तर मोठी आहे. मग बाजीरावांनी खंडेरावांनाही सांगितलं, चिमाजी अप्पालाही सांगितलं. दोघंही गुजरातमध्ये शिरले. चिमाजी अप्पांनी ही गुजरात जिंकली, खंडेराव दाभाडेंनी जिंकली. दोघांमध्ये वाटणी झाली, शांततेत चालू होतं. खंडेरावांच्या निधनानंतर त्र्यंबकरावांना असं वाटायला लागलं की आमच्या गुजरातमध्ये बाजीरावाचं काय, पेशव्यांचा काय संबंध आहे. तसं नव्हतं, ती शाहूची आज्ञा होती, लक्षात ठेवा. पेशव्यांची नाही. हा जो काही संघर्ष झाला यात पेशव्यांना शाहूची आज्ञा होती आणि दाभाड्यांनाही शाहूची आज्ञा होती. परंतु तिथून न घडणारा संघर्ष झाला डोंबिवलीमध्ये आणि त्र्यंबकराव गेले. आता त्र्यंबकराव नाराज होऊन त्यावेळेस निजामाला सांगितले, लक्षात ठेवा. शाहूची पत्र आहे की तू बंडखोरी केली, लक्षात ठेवा. काय आहे की आपण भावनेच्यावर राजकारण, इतिहास चालत नाही. आणि मग तिथं ती अप्रिय घटना घडली. शाहूंनी मग पालकत्वाच्या भूमीने उमाबाईंची समजूत घातली. आता बघा, एक नवी संधी माळव्यामध्ये. माळव्यात तर तसं नेमाजी शिंदे माळव्यात ते गेले होते उत्तर काळामध्ये, पण ते नुसती चक्कर मारणं गेलं म्हणजे लूट करण्यासाठी. पण आपलं मराठी राज्य माळव्यामध्ये प्रस्थापित करणं हे आव्हान बाजीरावांनी हे केलं. आता बाजीरावांच्या मध्ये मी सांगितलं की जे 6 माणसं आहेत, म्हणजे तुम्हाला मल्हारराव होळकर, उदाजी पवार, राणोजी शिंदे आणि चिमाजी अप्पा. चिमाजी अप्पा आणि बाजीराव ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. कादंबरीकार काय लिहितात वाचू नका, काय लिहितील त्यांनाच कळत नाही. म्हणजे नानासाहेबाची नजर मस्तानी का, अरे बाबा आई आहे ती, वयाने केवढी आहे, कळतं का तुला? कादंबरीकार इतिहासाचं काय बट्ट्याबोळ करतील. आणि त्यातून एक विकृती, कारण हिरो करताना विलन करायचा. हिरो कादंबरीकाराला हिरो आणि विलन शिवाय होतच नाही सिनेमा. आणि मग कोण नाही भेटले की चिमाजी अप्पा, मग नानासाहेब, अशी विकृती घडते. चिमाजी अप्पा अक्षरशः स्वत्व हरवून बाजीरावात एकरूप झालेली व्यक्ती आहे. बाजीरावाची माझ्या मोठ्या भावाची आज्ञा ती पार करणं हेच माझ्या जीवनाचं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. आणि मग चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली बाजीरावांच्या काळामध्ये माळव्यामध्ये गिरधर बहादर आणि दया बहादर हे जे काही मुघलांचे सुभेदार होते त्यांच्यावर माळव्याचं राजकारण केलं नंदलाल मंजुळेंच्या माध्यमातून. आणि तिथं माळव्यामध्ये मराठ्यांची सत्ता बाजीरावांच्यामुळे प्रस्थापित झाली. त्याच वेळी इकडं बुंदेलखंडामध्ये काय घडतंय, तर बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेला आहे. आता हे छत्रसाल कोण आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आपलं बुंदेलखंड मुक्त करण्याचा प्रयत्न केला. छत्रसाल बुंदेल यांचे वडील चंपतलाल बुंदेला हे मुघलांकडे औरंगजेबाबरोबर होते. औरंगजेबासाठी त्यांनी रक्त सांडलं. एके दिवशी औरंगजेबाची मर्जी फिरली आणि त्यांनी चंपतलालला सांगितलं तू धर्म बदल. त्याने बलिदान दिलं आणि मग तो
की माझ्या वडिलांनी या मुघल साम्राज्यासाठी रक्त सांडलं त्यांना आणि मग छत्रसाल स्वाभिमानाने शिवाजी महाराजांकडे आला. शिवाजी महाराजांनी त्यांना प्रेरणा केली की अरे तू माझ्या नोकरीत आला तर मला अभिमान वाटेल, पण तू माझ्यासारखं तुझं स्वराज्य उभं कर, तुझा बुंदेलखंड मुक्त कर. आणि छत्रसाल बुंदीला परत जाऊन त्याने आपला बुंदेलखंड मुक्त केला. पण 1728च्या काळी काय घडतंय तर त्या बुंदेलखंडात छत्रसाल बुंदीले वृद्ध झालेले आहेत आणि अशा वेळेस मुघल सुभेदार बंगशाची स्वारी होती, तो जयपूर जिंकून घेतो आणि महाराणा प्रतापासारखं छत्रसालांची अवस्था आहे. रानोमाळ भटकत आपलं पुन्हा एकदा नव्या मुक्तीचा संघर्ष सुरू झाला आहे. आणि त्यावेळेस छत्रसालांना आठवण झाली, शिवाजी महाराजांनी मला असं वचन दिलं होतं की ज्या वेळेस तू संकटात पडतील माझी आठवण कर किंवा माझ्या वंशजांची, माझ्या उत्तरदायित्वाची आठवण कर. आणि त्याप्रमाणे छत्रसालाने बाजीराव आणि शाहू महाराजांना पत्र पाठवलं आणि त्या वचनासाठी बाजीराव बुंदेलखंडात आले. त्यांनी बंगशाचा पराभव केला, बुंदेलखंड मुक्त केलं आणि इथं मराठ्यांचं वचन सर्व राज्य छत्रसालाला बहाल केलं. लक्षात ठेवा हा शब्द आहे. आणि मग छत्रसालाने बाजीरावांना आपलं पुत्र मानून आपल्या राज्याचा एक हिस्सा दिला. आलं का लक्षात? आणि अशा पद्धतीने बुंदेलखंडात मग तिथं खैर बुंदेल यांची स्थापना झाली. त्यांचं नावच बुंदेले पडलं. आणि त्यानंतर आपल्या समोर आव्हान जंजिरेकर सिद्धी. शिवाजी महाराजांपासून संघर्ष चालू आहे. आणि ज्या वेळेस औरंगजेबाच्या काळात जंजिरेकर सिद्धी म्हणजे मुघलांनी जिंकलेले किल्ले कोकणातले हे सगळे जंजिरेकर सिद्धीकडे आले. कारण की जंजिरेकर सिद्धी आदिलशहाचा मांडलिक होता, तो औरंगजेबाचा मांडलिक झाला आणि औरंगजेबाचा कोकणाचा सुभेदार झाला मुघलांच्या वतीने. त्यामुळे मुघलांनी जिंकलेला प्रदेश आणि किल्ले आहेत ते जंजिरेकर सिद्धीला मिळाले. रायगड किल्ला 1689 मध्ये जो मुघलांनी जिंकला, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सगळे मुघल उत्तरेकडे निघाले आणि मग तो रायगड सुभा आणि रायगड किल्ला हा त्यांनी जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात घेऊन मुघल उत्तरेकडे गेले. आणि अशा पद्धतीने 1707 पासून 1733 सालापर्यंत मराठ्यांचा जो रायगड किल्ला आहे, शिवतीर्थ आहे, मराठ्यांच्या तख्ताची जागा आहे, तीही मुघलांच्या ताब्यात आहे, जे सिद्धीच्या ताब्यात आहे. आणि जे काही जंजिरेकर सिद्धी कोकणामध्ये अत्याचार करत होते त्यापासून कोकणाच्या रयतेची मुक्तता. आणि त्यातच एक नवीन प्रकरण झालं होतं. सिद्धी साथने ब्रह्मेंद्र स्वामी जिथे वास्तव्याला होते त्या परशुराम क्षेत्रावर हल्ला करून त्याचा विध्वंस करायचा प्रयत्न केला. आणि म्हणून ब्रह्मेंद्र स्वामींनी प्रतिज्ञा घेतली. त्या प्रतिज्ञेची पूर्तता करणं शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव या सगळ्यांचं कर्तव्य झालं. आणि त्यातून 1733 मध्ये जंजिरा मोहीम निघाली. स्वतः बाजीराव कोकणामध्ये उतरले. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, बाजीराव कोकणात उतरले काय 2-3 महिन्यात सगळे किल्ले जिंकले. आणि रायगड देखील 6 ऑगस्टला मुक्त झाला. अवचितगड, तुरगड, तळा, गोसाळा, मानगड, बिरवाडी, मंडणगड सगळे किल्ले जिंकले. आणि प्रत्यक्ष जंजिऱ्याच्या किल्ल्यासमोर, मेहरुबाच्या समोर जो खोकरी आहे तिथपर्यंत बाजीराव येऊन पोहोचले. म्हणजे किल्ल्याच्या समोर जे काही कोकणाची भूमी आहे राजपुरी, तिथं बाजीरावांचा 3 महिने मुक्काम. लक्षात ठेवला. आणि अशा पद्धतीने जंजिरेकर सिद्धी निष्प्रभ झाला. आणि मग जंजिरेकर सिद्धी इंग्रज पोर्तुगीजांच्या मध्यस्थीने 1733च्या डिसेंबर महिन्यामध्ये तह झाला. आणि मग पुढं बाजीराव तो तह करून, कारण की त्यावेळेस पुन्हा मध्य प्रदेशमधलं राजकारण, माळव्यातलं राजकारण सुरू झालेलं होतं. बाजीरावांना कोकणात जास्त काळ थांबता येणार नव्हतं. बाजीराव परत आले. बाजीरावांच्या अनुपस्थितीमध्ये सुरतेकर, जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या सगळ्यांची मदत घेऊन जंजिरेकर सिद्धीने पुन्हा 1734 मध्ये उठाव केला. आणि मग 1737 मध्ये चिमाजी अप्पा कोकणात उतरले. कामारले, अलिबाग जवळ कामारले येथे रेवत जवळ त्यांनी सिद्धी साधाचा वध करून त्या परशुराम क्षेत्रावर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला. आणि मग 1737 मध्ये जंजिरेकर सिद्धीत
शरर आला, त्याच्याशी तह झाला आणि या तहाने जवळजवळ जंजिरेकर सिद्धी मराठ्यांचा पेशव्यांचा मांडलिक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, एक मोठा शत्रू पूर्ण तो निष्प्रभ झालेला आपल्याला पाहिजे. आता बाजीरावांच्या समोर दुसरं आव्हान होतं पोर्तुगीजांचं. पोर्तुगीज म्हणजे त्यावेळेस इंग्रज भारतामध्ये जगामध्ये तसे विशेष नव्हते. त्यावेळेस पोर्तुगीजांची सत्ता भारतामध्ये मोठी होती आणि अशा पोर्तुगीजांकडं भारतामध्ये पश्चिम किनारपट्टीवर 2 मोठी राज्य होती. ज्याला दक्षिण फिरंगाण म्हणतात त्याला गोव्याचं राज्य आणि उत्तर फिरंगाण म्हणजे ठाण्यापासून दीव दमण वसईपर्यंतचं राज्य याला उत्तर फिरंगाण म्हटलं जात होतं आणि मध्य फिरंगाण त्याला म्हणतात कोर्लई आणि रेवदंडा. कारण की गोव्यामधून निघालेली जहाजं मध्ये थांबण्यासाठी त्यांचा एक तळ होता, तो म्हणजे कोर्लई आणि रेवदंडा. ही 2 स्थानं पोर्तुगीजांकडे होती आणि अशा पोर्तुगीजांनी ठाण्यामध्ये मराठ्यांचा शेजार वाढत चाललेला आहे, संपूर्ण ठाणे शहराला तटबंदी करायची. किल्ला होताच, आजचं जे जेल आहे तो ठाण्याचा किल्ला आणि त्या संपूर्ण ठाणे शहराला तटबंदी करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी जनतेवर एवढा अनन्वित अत्याचार केला की नवे कर बसवले आणि प्रत्येकाला वेठबिगार सांगितलं आणि पुढं तर इतकं टोकाला गेलं की त्या ठाणे शहरात म्हणजे हिंदूंना राहताच येणार नाही असाही प्रयत्न सुरू केला आणि या अत्याचाराविरुद्ध लवकरात लवकर पोर्तुगीजांविरुद्ध एक नवी मोहीम आवश्यक होतं आणि मग त्यातून चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांवर मोहीम निघाली आणि मग त्या मोहिमेमध्ये 27 मार्च 1737 पहिल्या दिवशी ठाण्याचा किल्ला जिंकला. त्याचे 2 चिमाजी अप्पा मुख्य सेनापती, उपसेनापती शंकराजी केशव फडके म्हणजे जे हसबनीस फडके आहेत ना, लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, हे सगळे हसबनीस मंडळी त्यांचे हे पूर्वज शंकराजी केशव फडके आणि दुसरे होते होनाजी बलकोडे. त्यावेळेस होनाजींकडे जबाबदारी आणि खंडोजी मानकर यांच्याकडे ठाण्याचा किल्ला. एका दिवसात ठाण्याचा किल्ला 27 मार्च 1737 जिंकला. पण मग ठाणे, वेसावा, तांदूळवाडी, कालदुर्ग, ठाणे कोटमनोर, बदलापाडी, गोरक्षगड, सिद्धगड, माहीमचा कोट हे सगळे किल्ले बघत बघत शेवटी वसई जिंकली 15 मे 1719. लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने जगामध्ये जिथं जिथं ह्या युरोपियन सत्ता गेल्या त्या सत्तांना कोणीही उखडू शकलेलं नव्हतं. 125 वर्षानंतर एका बलाढ्य युरोपियन सत्तेला एका देशातून पूर्ण उखडून टाकण्याचं काम त्यावेळेस बाजीरावांच्या नेतृत्वाखाली केलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे मी का सांगतो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मराठ्यांची नैतिकता काय होती. ज्या वेळेस शत्रूला विजय मिळवला त्यावेळेस त्यांनी कत्तली केल्या, परंतु वसईच्या विजयानंतर मराठ्यांनी दाखवलेला तो जो आदर्शवाद आहे तो हिंदूंचा मूलभूत आदर्शवाद आहे. मराठ्यांनी वसईमध्ये निरपराध ख्रिश्चन लोकांची कत्तल केली नाही. लक्षात ठेवा, हे सांगावं लागेल की आमच्याशी कुणाची तुलना करता तुम्ही. मराठ्यांनी कधीही निरपराध लोकांची कत्तल केली नाही हे पोर्तुगीजांना लिहून ठेवावं लागलं आणि जहाजं बघून भाड्याने घेऊन त्यांना गोव्याला पाठवलं. लक्षात, आणि त्या जहाजांचंही रक्षण करण्यासाठी सैन्य पाठवलं. ही नैतिकता मराठ्यांची आहे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने पोर्तुगीजांवर मोठा विजय मिळवला. माळवा बुंदेलखंड 1737 मध्ये ज्या वेळेस बाजीराव उत्तरेकडे जात होते आणि अशा वेळेस दिल्ली इतक्या सहजतेने आपल्याला शरण येणार नव्हती. माळवा बुंदेलखंडाच्या त्या सनदा ते काही देणार नव्हते आणि मग यातून एक मोठं राजकारण झालं. बाजीराव पेशवे माळव्यातून पुढे चालत असताना आपलं एक सैन्याचं पथक अंतर्वेदीमध्ये गेलेलं असताना एक छोट्याशा पथकाशी जो मुघल सरदार सादत खान त्याची भेट झाली आणि सादत खानाच्या एका मोठ्या सैन्य दलाने मराठ्यांचं एक छोटंसं पथक टेहळणीचं बिनीचं पथक होतं त्याच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. पण मराठी कसे होते त्यांना लक्षात आलं ना की आता आपला पराभव, कधी कुठून पळून जायचे, चारही दिशेने समोर शत्रू दिसायचा नाही. त्यामुळे मराठ्यांची हानी होत नव्हती. लक्षात ठेवा.
आणि मग सादत खानाला वाटलं आपण काय आता जगातले, आणि मग तो दिल्ली दरबारात गेला, बादशाला सांगितलं, अहो तुमचा शत्रू बाजीराव त्याला पळून लावला. असं काय त्याला बडवलेलं आहे की तो आता तुमच्या त्या नर्मदे पार गेलेला आहे. ही बातमी बाजीरावाला समजल्यानंतर बाजीराव म्हटले, होय का, मी नर्मदेच्या पार आहे का दिल्लीत, हे दाखवतो तुला. आणि मग त्यांनी आपल्या सैन्याचं एक सेंटर केलं, तिथं आपल्या लष्कराचा ग्वाल्हेरच्या जवळ तळ ठेवला आणि फक्त धावतं सैन्य आपल्या बरोबर घेतलं. बघा बाजीरावांच्या यशाचं गमक काय, तर बाजीरावांचं वैशिष्ट्य गतिमान हालचाली करणं, आणि गतिमान हालचाली करण्यासाठी आपल्याला अडथळा कशाचा आहे, तोफखान्याचा आहे. म्हणून बाजीराव तोफखाना घेऊन कधीही हिंडत नव्हते. आणि मग बाजीरावांनी आपल्या लष्कराचा तळ ग्वाल्हेरजवळ ठेवला, मोठं सैन्य आपल्याबरोबर घेतलं, आपल्याला पुरणारा 4-5 दिवसाची न्याहारी जे काय म्हणतात दशम्या वगैरे सगळी तयारी केली. जसं बघा ते सुकामेवा घेऊन ज्याच्यातून व्हिटॅमिन मिळेल, जे टिकेल असं अन्न घेऊन जातात 2-3 दिवसाच्या, जेव्हा तुम्ही प्रॉक्सी वॉरमध्ये हे चालतं. उदयराव इथं बसलेले, आणि मग बाजीरावाने आपल्याबरोबर असं अन्न घेतलं की जरी आपल्याला कुठे अन्न मिळालं नाही तरी आपल्या सैन्याची अडचण होणार नाही. आणि अशा पद्धतीने इतकी मोठी झेप मारली बाजीरावांनी की ते दिल्लीच्या प्रांगणात आले. आणि मग तिथं रामलीला मैदानामध्ये जी काही जत्रा चालू होती त्या जत्रेवर त्यांनी हल्ला केला. बाजीरावांना दिल्ली जिंकण्याचा उद्देश नव्हता, लक्षात ठेवा. बाजीरावांना आपलं अस्तित्व दाखवायचं होतं. आणि घडलं तसंच, जेव्हा ही बातमी बादशाला कळाली त्यावेळेस बादशाला विचारलं वजीराला, अरे बाबा तू नर्मदा कुठं आपल्या शेजारी आहे का दिल्लीला, हे कोण आहे बाजीराव, इथं कसं काय आला. आणि मग त्याची झोप उडली आणि मग बाजीरावाला माळवाच्या सनदा देण्याचं त्यांनी मान्य केलं. हे जे काय घडलं मग त्याची अंमलबजावणी केली, पण दिल्लीला अस्तित्वाची जाणीव झाली बाजीरावांची राजनीतीमध्ये की मुघल साम्राज्य हे विशाल वटवृक्षासारखं आहे, त्याच्या किती फांद्या तोडणार, त्यापेक्षा आपण मुळावर घाव घालू, दिल्लीवरच घाव घालू. एकदा का मुघल बादशाच्या पायावर हल्ला केला की तो झाड एकदा मुळं उखडून टाकली की ते झाड कोसळतं, हे तत्व बाजीरावांचं आहे. आणि त्याच तत्वाने बाजीरावांनी मुघलांना शह दिला आणि आपलं. आता बघा इतक्या आघाड्यांवर बाजीराव, सगळ्या म्हणजे मराठ्यांचे सर्व शत्रू बाजीरावांनी नामोहरम केलेले आहे. आता बाजीरावांच्या युद्धनीतीमध्ये एक महत्वाचं सूत्र आहे. बाजीरावांविषयी ते का महान सेनापती आहे, तर महान सेनापतीची व्याख्या करत असताना शत्रूशी प्रत्यक्ष युद्ध न करता शत्रूला पराभव स्वीकारण्याशिवाय पर्याय न ठेवणं, असा जो सेनापती करतो तो महान सेनापती. लक्षात ठेवा. बाजीरावांचं महत्व काय आहे की जर पालखेडचं युद्ध बघितलं तर प्रत्यक्ष युद्ध असं झालंच नाहीये, पण शत्रूची रसद. आणि मुळात बाजीराव त्या निजामाला काय पळवत सोडलो, त्या बिचाऱ्याची काय अवस्था असेल. त्याच्याकडं तोफा आहेत, त्याचे जे काही ते सगळं आपण बाजारबुडगे सगळं आहे त्याच्याकडं, ते फार मोठा तो मुघली आहे. आणि त्यामुळं त्या आवाढव्य त्यांना दिवसभरात 10 किलोमीटर जर कूच केली ना मुघलांनी तर त्यांना असं वाटायचं केवढा मोठा आपण प्रवास केला. आणि बाजीराव दररोज त्यांना खेळवतो. दररोज बाजीरावांची 40 किलोमीटर 30 किलोमीटर 20 किलोमीटरची फेक होतं आणि यांना दिवसभरात 5 किंवा 10 किलोमीटर भाग. आणि मग हे पळत राहिले त्याच्या भागं, तो त्यांना पळवत. आणि इथं बाजीराव महत्वाचा आहे. का बाजीराव महत्वाचे आहेत की युद्धभूमीची निवड बाजीराव करतात आणि युद्धाची वेळ बाजीराव करतात. असाच सेनापती यशस्वी होतो की जो युद्धाची भूमी निवडतो, युद्धाची वेळ निवडतो आणि म्हणूनच शत्रूवर विजय मिळवतो, तो बाजीराव आहे. बाजीरावांनी म्हणजे बघा शिवाजी महाराजांनी गनिमी कावा हे जगाला दिलेलं युद्ध तंत्रज्ञान आहे की ज्याला आपण गोरिला वॉरफेअर म्हणतो आधुनिक ह्याच्यात. पण आता बघा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा पायदळातला
सह्याद्रीतल्या कड्या कपारीतला आहे. दुर्गम सह्याद्री पायदळाने हालचाल करणं हे सोपं आहे, पण आता स्वराज्य मैदानात आलेलं आहे. हजारो किलोमीटर त्याची हद्द आहे आणि अशा स्वराज्यात, अशा युद्धभूमीवर मैलोनमैल गतिमान हालचाली करायच्या, तर आपल्याला पायदळाचा उपयोग नाही. आपल्याला एक आदर्श आणि एक सक्षम घोडदळ निर्माण करायचं, ते बाजीरावांनी निर्माण केलं. आणि गनिमी कावा घोडदळाचा, लक्षात ठेवा. जसं शिवाजी महाराजांनी पायदळाचा गनिमी कावा निर्माण केला, तो यशस्वी केला, तो विकसित केला, तसं बाजीरावांनी घोडदळाचा गनिमी कावा विकसित करून शत्रूवर मात केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने बाजीरावांनी सर्वत्र आपले विजय मिळवले. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे आता राष्ट्रीय म्हणजे राजनीती हा शेवटचा भाग आहे, की ज्यावेळेस मराठ्यांमुळे हिंदुस्थानातली मुघल सत्ता दुबळी पडलेली आहे, अशा दुबळ्या पडलेल्या मुघलांच्या हिंदुस्थानातल्या राज्यावर आक्रमण करायला हीच योग्य वेळ आहे, हा विचार करून इराणचा बादशाह नादिर शहा हिंदुस्थानवर आक्रमण करायला निघाला. पण तो युक्तिवाद काय करतोय, तर मी इस्लामच्या रक्षणासाठी जिहाद म्हणून येतोय. भारतातली मुघलांची सत्ता या दख्खनमधल्या हिंदू काफरांवर नियंत्रण करू शकत नाही, आणि जर इस्लामचं रक्षण करायचं असेल तर आता मला येण्याशिवाय पर्याय नाही, असा युक्तिवाद करून आलेला नादिर शहा तो सरहिंद जिंकतो, तो लाहोर जिंकतो आणि तो दिल्लीच्या प्रांगणात येतो. मुघल त्याला प्रतिकार करू शकत नाही. दिल्ली जिंकल्यानंतर मात्र त्याने आपलं सत्य स्वरूप दाखवलेलं आहे. इस्लामचं रक्षण करायला आलेला तो नादिर शहा बादशाहकडं 1-2 कोटीची खंडणी मागतो. बादशाह सांगतो माझ्याकडे ते सामर्थ्य नाही, म्हणून तो दिल्लीमध्ये जो आतंक कत्लेआम करतो, अक्षरशः दिल्ली नागवली. असा एकही दिल्लीतला मुघल मनसबदार, किल्लेदार, तिथला सुभेदार, कोण दोन सरदार कोणी शिल्लक राहिले नाही. सगळ्यांची घरं खणून काढली आणि दिल्लीचा लाल किल्ला खणून काढला. तख्त ताऊस हे जे मुघलांचं वैभवाचं निशाण, मयूर सिंहासन, कोहिनूर हिरा ताब्यात घेतला. आणि हे जे काही कत्लेआम मथुरा वृंदावनवर हल्ला केला. आणि आता मात्र काय करावं मुघलांना कळेना. आणि मग बादशाहानी एक विनंतीपत्र बाजीराव आणि शाहू महाराजांना पाठवली. आणि मग चर्चा सुरू झाली, राजनीतीची चर्चा. काय नीती होती, की ज्या मुघल सत्तेविरुद्ध 125 वर्ष आपण संघर्ष करतो, त्या मुघल सत्तेवर, हिंदुस्थानवर आक्रमण आलंय, आता आपण मुघल सत्तेचं रक्षण केलं पाहिजे का नाही. आणि मग असा निर्णय झाला की मुघल हे एक प्रकारे मौल झालेले, लक्षात ठेवा. त्यांची उपद्रव क्षमता कमी झालेली, संपुष्टात आलेली आहे. आता हा नादिर शहा सारखा नवा शक्तिमान पाशवी जर दिल्लीत येऊन ठाण मांडला तर त्याच्याशी भविष्यात लढणं अवघड आहे. आणि याच भूमिकेतून मराठे बाजीरावांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडे निघाले. बाजीरावांची कीर्ती नादिर शहाला समजली होती. तो अजिंक्य योद्धा आहे, तो फार चतुर होता, हुशार होता. त्याला कळालं का बाजीरावाशी लढायचं आहे. आपल्याला 1 कोटी घ्यायला आलो, इथं 20 कोटी मिळाले. आता बाजीराव यायचा, त्याच्याशी लढायचो, युद्ध कुणाचा निकाल लागायचा, त्यापेक्षा आपलं घेतलेलं चला माहितीशी. आणि बाजीरावाचं उत्तरेतल्या आगमनाची बातमी ऐकून नादिर शहाला आपल्या मायदेशी जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ह्याला म्हणतात बाजीराव. हे तुमच्या फक्त अस्तित्वाने, तुमच्या फक्त आगमनाच्या याने हे घडलं. आणि याचाच परिणाम शेवटी नादिरशाच्या त्या क्रूर आक्रमणापासून हिंदुस्थानचं मुघल सल्तनतीचं रक्षण आलं. मराठ्यांना ती जिंकताच येणार होती, ती काय अडचणच नव्हती. जे मऊ शत्रू शिल्लक ठेवले आणि कठीण शत्रू काढून टाकलं. आणि मग अशा पद्धतीने, आणि मग त्याच काळामध्ये बाजीरावांचं नर्मदेच्या तीरावर रावेरखेडी इथे 28 एप्रिल 1740 या दिवशी निधन झालं. ते महान मराठी राज्याचे पेशवा, महान सेनानी बाजीराव यांची जयंती
आणि या निमित्ताने आपण सगळेजण बाजीरावांना अभिवादन करण्यासाठी इथं आलात। मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि इथेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।